ईश्वर भक्त श्री भाईदेवणी बाबा महानुभाव दरी पाठशाळा नाशिक आणि इथे जमलेले साधू संत तपस्विनी आणि नाशिक जिल्ह्याचे आमचे सर्व स्वास्थ्य मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि गोरजगावचे देवळी गावचे माझे श्री चक्र स्वामींचे अच्युत गोत्रीय यांना सर्वांना दंडवत प्रणाम। माझी आणि ईश्वर भक्त भाईदेवणी बाबा यांची ओळख युट्यूबच्या माध्यमातून झाली। मी कंपनीत जॉब करतो आणि माझी एक दिवशी माझी नाईट ड्युटी असते। त्यावेळेस एकदम पाहता मी बाबांचे सत्संग ऐकू लागलो। बाबांच्या वास्तविक अवस्थेत होते। मी 7-8 सत्संग ऐकल्यानंतर बाबा त्यांनी नंतर मला ते अनुसरलेल्या यशात दिसले। मग मला वाटलं की बाबा त्यांनी जे तत्व सांगितले जे काही सत्संग ऐकले तर खरंच बाबा त्यांनी जे सांगितलेलं होतं वास्तविक अवस्थेत तेच बाबा त्यांनी त्यांच्या त्या बोलण्यावर दिसलं आणि मला अनुसरण ज्यावेळेस दिसलं तेव्हा खरंच बाबा त्यांचे जे बोलले ते खरंच घडलं। म्हणून मी त्यावेळेस बाबांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर बाबा त्यांचं माझं बोलणं झालं बाबांना बोललो की तुमचे सत्संग ऐकले मला कळाले। साध्या सरळ भाषेत तुम्ही जे तत्व मांडलं सिद्धांत मांडले ते कळाले। आणि मी संभाजीनगरला जॉब करत असताना तिथं संभाजीनगर बजाजनगर इथे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा भरपूर सत्संग झालेले साधू संत यायचे। तर तिथं मी जोडल्या गेल्यामुळे मी तिथं सत्संगात जायचो पण मला जे तिथून भेटायचं होतं ते भेटत नव्हतं। आणि बाबांचे ते तत्व समजलो। मग त्या जेवढे सदस्य असतील मंडळाचे त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मी बाबांचे सत्संग ऐकले। त्यांना मी उत्सुकता झाली की आपण सुद्धा आपल्या श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट या ठिकाणी आपण बाबांना बोलू। तर आम्ही बाबाशी कॉन्टॅक्ट केले। तर बाबाशी कॉन्टॅक्ट करताना तिथे जे आमचे एक सदस्य त्यांनी बाबांना जसं तिथं भरपूर बाबा आले तर त्या ठिकाणी जे बी बाबा येतात तर त्यांना मानधन किती असं काय असं विचारलं जातं। त्याचप्रमाणे तिथल्या सदस्यांनी बाबांना मानधन विचारलं की बाबा तुम्ही तुमचा सत्संग आम्ही 8 दिवस ठेवणार तर तुमचं 8 दिवस मानधन काय असणार। तर बाबांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं आम्ही सर्व चकित झालो की आज आम्हाला पहिल्या कोणत्या साधूकडे उत्तर मिळालं नव्हतं। त्यावेळेस त्यांनी विचारल्यानंतर बाबा नेहमी धर्मप्रचार हे तत्व सांगत असतो मी त्याच्यासाठी मी अनुसरण घेतलं नाही। मी का पैसा कमवण्यासाठी अनुसरण घेतलं नाही। माझ्या देवाचं श्रीकृष्ण स्वामींचं जे तत्व आहे ते सिद्धांत ते सांगण्यासाठी घेतलं। जर तुम्ही असं म्हणत असाल तर तुम्हाला फोन सुद्धा करू नका। एवढ्या कडक भाषेत बाबा त्यांनी बोलल्यानंतर ते सुद्धा एकदम चकित झाले आणि ते स्वतः म्हणले की बाबा आम्ही एवढं 25 वर्षापासून इथं सत्संग राबवतोय प्रवचन निरूपण सर्व साधू बाबा येते त्यांनी आज असा शब्द कधीच वापरला नाही। आणि 25 वर्षानंतर हे तुमच्याकडून ऐकलं आम्हाला आश्चर्य वाटतं म्हणे। त्यांनी माफी मागितली बाबाने काही हरकत नाही आम्हाला तुम्ही 8 दिवस द्या। तर 2023 मध्ये बाबा त्यांनी तिथं आमचे नियोजन नसताना सुद्धा बाबा त्यांनी आम्हाला होकार दिला। बाबा त्यांनी ना कोणती पूजा ना कोणतं मानपान न घेता बाबा त्यांनी 8 दिवसांचा सत्संग घेतला। त्या सत्संगामध्ये 25 वर्षापासून अभ्यासू व्यक्ती अभ्यासू लोक होते पण तरी त्यांचे धाड झालेली की आपल्या मुलाबाळांना किंवा आपण स्वतः एवढा अभ्यास केला आपण एवढं तत्व समजलं तरी आपण सुद्धा त्या परमेश्वराने आपल्यासाठी जो अवतार घेतलाय त्या अवतारासाठी आपण जे आपल्या देवाने सांगितले ते तुमचं संसार झाल्यानंतर तुमच्या जबाबदारी संपल्यानंतर तुम्ही देवाचो। पण त्यावेळेस मी सुद्धा बाबांनी बोलल्यानंतर माझ्या मुलीला सुद्धा इच्छा झाली की मी उपदेश घ्यावा। तर आम्ही बाबांच्या माझ्या घरी आल्यानंतर बाबांना मी बोललो बाबा माझ्या मुलीला उपदेश द्यायचा आहे। 2-4 दिवसांनी जेवतो म्हणलं तुमचा सत्संग झाला। बाबा नाही आता द्या या वेळेस। तर बाबा त्यांनी एक नारायण माझ्या मुलीचा उपदेश झाला आणि मंदिरात सुद्धा माझ्या मुलग्याचा सुद्धा उपदेश दिला मी तिची इच्छा होती। त्यामुळे आपण सुद्धा मुलाचा भेद करायचा त्यांना उपदेश द्यायचा। आणि आता त्या ठिकाणी माझा मुलीचा उपदेश जवळून
एवढे 25 वर्षापासून तिथं ते सर्व तत्वज्ञान झालं सुद्धा ते मुला मुलींना उपदेश देऊ शकत नव्हते. पण जेव्हा बाबा त्यांचे तत्व ऐकलं समजलं तर त्या ठिकाणी 5 मुली आणि 3 मुलं किती 8-10 वर्षाचे तरी त्यांनी उपदेश घेतला. त्या मुलांची इच्छा झाली, त्यांना समजलं, त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांना नकार दिला घेतले. तसंच 8 दिवसाचा सत्संग झाल्यानंतर ज्या गावात सर्व लोकांनी सुद्धा अनुसरणाचे 4 महिला आणि 4 पुरुष त्याच्यात मी पण मी सुद्धा संकल्प सोडला, माझ्या मिस्टर सुद्धा सोडल्यानंतर आज तिथे 8 त्यावेळेस पहिल्या दिवस बाबा त्याचं सत्संग 8 वेळेस संकल्पाचे 8 तिथं अनुसरणाचे त्यांनी संकल्प सोडले. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जबाबदार सरकार आम्ही सोडणार आहे. नंतर बाबा त्यांना सत्संग आवडल्यानंतर परत बाबा त्यांनी 2024 मध्ये 2 सत्र आम्ही घेतले, 6 महिन्याचे ते 8 दिवसाचे घेतले. नंतर पौर्णिमा असते, नंतर अवतार दिन असतात, त्यावेळेस सुद्धा बाबाने तिथं बोलवलं जातं. त्याच वेळेस माझे बंधू मनोज पाटील त्यांना सुद्धा योग आला. त्यांनी बाबा त्यांचे सत्संग ऐकले. त्यांना इच्छा झाली की आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात बाबा त्यांना बोलावं, आपल्या खोडपाडी बाबा त्यांचं सत्संग घ्यावं, जेणेकरून आपल्या आजूबाजू खेळायला कळेल समजेल. त्यावेळेस बाबा त्यांना आम्ही बोलवतो, बाबांना आम्ही सुद्धा आमच्या गावाकडे तालुक्याकडे सत्संग घेऊ, बाबांनी काही हरकत नाही, तुम्ही नियोजन करा. आणि देवाच्या कृपेने तो योग आला. तर आज बाबा ते आपल्या चाळीसगाव तालुक्यात 19 तारखेपासून या चाळीसगाव तालुक्यात पहिला सत्संग आमच्या देवळी गावात झाला. देवळगावात 19 तारखेला संध्याकाळी झाला. परत बाबा त्यांचे 3 सत्र कंटिन्यू चालतात. सकाळी 6 ते 7 व्यायामाचा असतो, नंतर दुपारी सकाळी 10 ते 11, दुपारी 3, 4 ते 5 आणि संध्याकाळी आमच्या देवळीत झाला. नंतर चिंचखेड्याला झाला, नंतर टाकलीला झाला. आज चिंचखेड्याला असताना तुमचे भोरस गावचे काही परमार्ग सेवक आलेले होते. संदीप पाटील असल्यानंतर रविवार साहेबांचे तिथं आले, त्यांना विपटलं. त्यांनी बाबांना विनंती केली की बाबा आमच्या गावाला सत्संग व्हावा. काल एवढं ठेवलेलं होतं, पण काल तुमच्या गावात कार्यक्रमामुळे ते कॅन्सल झालं. तर त्यामुळे आज योग आला तो, आणि त्या योगानुसार आम्ही आलो. काल टाकलेला झाला आणि त्या योगाने बोरसला तो सत्संग झाला. बोरसला सुद्धा तो योग आला. तर हे तुमच्या गावाच्या वतीने मी माझ्या वतीने तुमच्या गावाचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, त्यामुळे आभार मानतो. आणि पुढचं निरूपण बाबा करतील असं मी बाबा विनंती करतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. हॅलो हे घेऊन टाका, स्टँड लावलं तरी चालेल. बसेल का नाही? बसतं हातात घेतो, चला काय बसतं ना ते बॅलन्स. असं दे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आत्ताच परमार्ग सेवक माननीय रवींद्रदादा पाटील आवाज कमी आहे का, यांनी पूर्ण वृत्तांत आपल्याला सांगितला. जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यात गेली 3 दिवसापासून आम्ही सत्संग घेत आहोत. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन धर्मप्रबोधनाचं ही धर्मसेवा परमेश्वर कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनाने आमच्यापर्यंत आली, ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. आज आपल्या ह्या गावामध्ये या सत्संगाला शुभचिंतन शुभ आशीर्वाद देण्यासाठी परमपूजनीय परममहंत आचार्य श्री जयराज बाबाजी आलेले आहे. त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. त्याचप्रमाणे गेली 3 दिवसापासून हा कार्यक्रम आयोजित झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून मला फोन केला, मनोज दादाला फोन केला, रवींद्र दादाला फोन केला आणि धाराशिव जिल्ह्यातील इटकूर गावामधून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूजनीय परममहंत श्री कमल नाईक बाबाजी यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. त्याचप्रमाणे सतत माझ्याबरोबर या धर्मसेवेसाठी धर्मकार्यासाठी माझ्याबरोबर असणारे नाशिकचे
अनेक सद्भक्त आलेले आहे. त्यात परमार्गसेवक किरणदादा भडांगे आहे, बाळासाहेब जगताप आहे, धनंजय पवार आहे, पुण्यावरून दिलीपदादा काळे आहे, काळेताई आहे, कड मॅडम आहे, कृष्णा मुदगुल आहे. अशी बरेच सद्भक्त माझ्याबरोबर आलेले आहेत. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. हे वेल एज्युकेटेड आहे, त्याचप्रमाणे त्यांची कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, शेती करतात आणि अनिलदादा निखाडे सतत माझ्याबरोबर असतात सेवा देण्यासाठी. तर ही जी बरीचशी जी मंडळी आहे ही धर्मसेवासाठी धर्मकार्यासाठी सतत वेळात वेळ काढून आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून येत असते. खरं म्हणजे आपण उपदेशी आहोत, धर्माचे आहोत, परंतु उपदेश घेतल्यानंतर आपलं कर्तव्य काय याची जाणीव नसल्यामुळं आपल्यामध्ये जे गांभीर्य यायला पाहिजे, धर्माच्या प्रती जे आपलं कर्तव्य आपली ड्युटी हे माहीत नसल्यामुळे अनेक गोष्टी धर्माच्या नावाखाली आपल्या डोक्यामध्ये आलेल्या आहे, आपल्या जीवनात आलेल्या आहे आणि त्यातून अडचणी पण निर्माण होतात. गेली आम्ही 4 दिवसापासून सत्संग घेतो आहे गावागावात. या गावातली काय परिस्थिती आहे, काय विचारधारा आहे, काय नेमकं धर्माच्या अनुषंगाने प्रबोधनाची गरज आहे हे बघून त्या ठिकाणची परिस्थिती बघून आम्ही धर्मप्रबोधनाचं काम करतो आहे. आपण उपदेशी आहोत, परंतु उपदेश घेतल्यानंतर काय करायचं असतं हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण जी धार्मिकता करतो आहे ती योग्य की अयोग्य हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळं नवीन पिढी उपदेशी होत नाही. त्यांना आपण धर्माच्या अनुषंगाने जे त्यांचे प्रश्न आहे ते योग्य पद्धतीनं सांगू शकत नाही, त्यांचे गैरसमज अज्ञान दूर करू शकत नाही. मुलं शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर, नोकरीच्या माध्यमातून बाहेर असतात. घरानं उपदेशी आहे, देवपूजा आहे, आईवडील उपदेशी आहे, परंतु आईवडिलांना त्यातलं काही सांगता येत नाही, माहीत नाही. साधुसंत येतात, साधुसंत सांगण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनाही मर्यादा येते. आणि म्हणून जे नवीन पिढी आहे धर्माच्या अनुषंगाने धर्म अभिमान घेऊन, धर्म आचाराने विचाराने ज्ञानयुक्त घेऊन जो धर्म सांभाळायचा असतो किंवा धर्म पाळायचा असतो तो मात्र त्यांना करता येत नाही. ना आपला धर्म काय आहे, तत्त्व काय आहे. कोणतीही गोष्ट करत असताना आपण शेती करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, ज्ञान घेतो, पहिले समजून उमजून घेतो आणि मग करण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या वेळेस कोणतीही लागवड करत नाही, कोणत्या वेळेस कोणती पेरणी करत नाही. त्यावेळेस ते काम करावं लागतं आणि ते आपण समजून घेतलेले, ज्ञान घेतलेलं आहे. त्या ज्ञानाच्या माध्यमातून जर केलं, ज्ञानयुक्त केलं तर त्यातून आपल्याला फायदा होत असतो. अन्यथा अज्ञानयुक्त जर आपण केलं तर तोट्यात जाऊ. आपली मग शेती असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल. त्याच्यामुळे भौतिक जगामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी आपण ज्ञानाची भूक इतकी मोठी असते आपली, प्रत्येक गोष्ट आपण समजून घेत असतो, जाणून घेत असतो आणि प्रत्येक गोष्टीला ज्ञान असावं लागतं. स्वयंपाक करायचा त्यालासुद्धा ज्ञान असतं, प्रवास करायचा ज्ञान असतं, व्यवसाय करायचा ज्ञान असतं, शेती करायची ज्ञान असतं, नोकरी जरी करायची तरी ज्ञान लागतं. एखादा डॉक्टर असेल, एखादा वकील असेल, 5-5 वर्ष कॉलेजची डिग्री घेऊन सुद्धा जेव्हा ते कामावर जातात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि आयुष्यभर ते प्रॅक्टिस करून सुद्धा पूर्णपणे ते ज्ञान त्यांना प्राप्त होत नाही. कोणती गोष्ट घ्या ज्ञानाशिवाय होत नाही. मग आपला जो धर्म आहे, जी धार्मिकता आपण करतोय, त्याच्यासाठी कुठं ज्ञान घेतलं आहे, कशातून ज्ञान घेतलेलं आहे. ते ज्ञान आपण शाळेत, कॉलेजमध्ये जाऊन, कोणत्या साधू संतांकडे जाऊन घेतलं आहे का, आपल्याला वेळच नसतो. दिवसभरामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपला सकाळ दिवस कधी सुरू होतो आणि रात्र कधी होते हे आपल्याला समजत पण नाही. पण हे करत असताना आपण कितीतरी कर्म करतो आणि त्या कर्मातून आपण दुःख भोगत असतो, दुःख जोडत असतो. आपल्या धर्माचं मूळ तत्त्व आहे पुनर्जन्म. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. जन्माला येऊन करतो काय, कर्म करतो आणि हे कर्म भोगण्यासाठी आपण नरकात जात असतो. 84 लाख योनी, ही झाडं आहे, हे स्थावर योनी, यात भोगण्यासाठी आपण जात असतो. श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये हे तत्त्वज्ञान अत्यंत सुंदरपणे मांडणी केलेली आहे.
आणि त्या मांडणी करत असताना परमेश्वरांनी काही तत्त्व सांगितलेले आहे आणि आपल्या धर्माचं पहिलं तत्त्व आहे एकनिष्ठ भक्ती. ती एकनिष्ठ भक्ती जर आपण करत असेल, अनन्यभावी परमेश्वराला शरण जात असेल, तरच त्या भक्तीतून आपल्याला मुक्ती मिळेल आणि भक्ती ही मुक्तीसाठीच असते. परंतु ज्ञान नसल्यामुळं भक्ती कशासाठी हे आपल्याला माहीत नाही आणि म्हणून सांसारिक सुख मिळवण्यासाठी, भौतिक सुख मिळवण्यासाठी आपण धर्माचा वापर करत असतो. पण परमेश्वराने सर्व धर्माचा त्याग करून मला एकट्याला शरण ये हे तत्त्व सांगितलं आहे. मला जाणण्याव्यतिरिक्त तुला काही जाणणं नाही आणि मला जाणून जर अनन्यभावी तू शरण आला तर तुला मी निसंशय या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील, हे परमेश्वर स्वतः भगवद्गीतेत सांगतात. द्वापार युगात भगवद्गीता परमेश्वराने सांगितली, संस्कृतमध्ये असलेली द्वापार युगातली हे ज्ञान आपण मात्र समजू शकत नाही, जाणू शकत नाही. का तर आपली भाषा मराठी आहे, आपलं शिक्षण संस्कृतमध्ये नाही आहे. प्रत्येक युगात धर्माला ग्लानी येते आणि प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेतात. कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रवर्ती प्रभूंनी 12व्या शतकात अवतार घेतला. 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते. त्या आधर्मालाच लोक धर्म समजायला लागले होते. कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा हीच धार्मिकता आहे असं समजून ती धार्मिकता करत होते. परंतु त्याच वेळेस परमेश्वराने अवतार घेऊन वाडीवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्त्वज्ञान आपल्याला पुनर्स्थापित केलं. श्रीकृष्ण महाराजांनी जे तत्त्वज्ञान सांगितले ते स्वामी श्री चक्रधरांनी तत्त्वज्ञान सांगितले. आपली बोली भाषा मराठी, त्या मराठीचा अभिमान घेतला आणि ते मराठीतला अभिमान घेऊन मराठीत तत्त्वज्ञान सांगितलं. आपल्याला समजावं, कळावं, सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत हे तत्त्वज्ञान जावं, त्यांना धर्म कळावा आणि त्याचं सुंदर जीवन असं घडावं, हा उद्देश परमेश्वराचा असतो. आपण नरकात गेल्यानंतर परमेश्वराला आपलं दुःख पावत नाही म्हणून पुन्हा पुन्हा ही संधी आपल्याला परमेश्वर देत असतात. अनेक वेळा आपल्याला ही संधी परमेश्वराने दिलेली आहे, परंतु ती संधी प्रत्येकाला भेटत नसते. तुमच्या गावामध्ये बघा लोकसंख्या किती आहे आणि तुम्ही उपदेशी लोक किती आहे. उपदेश म्हणजे बोध, परमेश्वर स्वतः बोध देत असतो. बोध आणि बोधशक्ती ही परमेश्वराकडूनच येत असते. परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणवल्या जातो आणि परमेश्वराकडूनच परमेश्वर प्राप्त पण होत असते. म्हणून परमेश्वराने आपल्याला आनंद देण्यासाठी, मुक्तीला नेण्यासाठी निवड केलेली आहे. अशी काय क्वालिटी आहे, असं काय गुण आहे आपल्यामध्ये, कळत न कळत आपण अहेतुक भूतभजन अशी क्रिया केली. कोणत्याही प्रकारचा उद्देश नाही, कोणत्याही प्रकारचा हेतू नाही, आपल्याला माहीत नाही. परंतु परमेश्वराने आपल्याकडून ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी अन्नदान घडून घेतलं आणि त्यामुळं परमेश्वराने आपल्याला बोध दिला आणि त्या बोधामुळं आपल्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक कळाला. हे सहजासहजी फरक कळत नाही. किती लोकांना किती सांगितलं तर लक्षात येत नाही. ते म्हणतात सर्व सारखेच आहे, सर्व एकच आहे. हे आपण बऱ्याच वेळा आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये जात असतो, फिरत असतो, त्यात सारे एकच आहे, तुम्ही काय वेगळं समजता. परंतु भौतिक जगात जगत असताना फक्त धर्माच्या अनुषंगाने ते एक समजतात, पण सरपंच, आमदार, खासदार हे सर्व वेगळे समजतात. क्लर्क वेगळा आहे, शिपाई वेगळा आहे, ग्रामपंचायत वेगळी, महानगरपालिका वेगळी, शहर वेगळं, खेडं वेगळं. या साऱ्या गोष्टी आपण वर्गीकरणात्मक स्वीकारलेल्या असतात आणि घेत असतो. प्रत्येक शेतीमध्ये सुद्धा काम करत असताना, नोकरी करत असताना वर्गीकरण आपण केलेलं असतं. त्या सिस्टममध्ये आपण काम करत असतो, त्या सिस्टममध्ये आपण शेती व्यवसाय करत असतो. पण धर्माला काही सिस्टम आहे याचा आपण विचारच करत नाही. परंतु जो विचार करतो, जो बुद्धिवादी असतो, त्याला मात्र धर्म कळतो, धर्म समजतो. परंतु जरी बुद्धी असली तरी कोणत्या पद्धतीनं आपल्याला ते कळल हे मात्र सांगता येणार नाही. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पूजनीय माईम भट 18 पुराण, वेद, शास्त्र सर्व जाणते होते, बुद्धिवादी होते, पण तरीही त्यांना परमेश्वर आणि देवतेतला फरक माहीत नव्हता. ज्यावेळेस परमेश्वराची त्यांची भेट झाली आणि त्या भेटीतून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं की तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासारखं तुमच्याकडे काय आहे, तर त्यांनी कर्माचा सिद्धांत मांडला आणि तो कर्माचा सिद्धांत देवाने खोडला. एका परमेश्वराशिवाय तुमची जीवनाची मुक्ती भेटू शकत नाही आणि तो परमेश्वर निराकार आहे, पण सावे साकार होतो. आणि सावे साकार झालेल्या परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितले, जी आचारप्रणाली सांगितली, जे ज्ञान सांगितले, त्यावरती आपण जर चालू तर आपली मुक्ती होईल असं परमेश्वराने स्पष्ट सिद्धांत सांगितलं. परंतु आपण तो उपदेश घेतला.
दैवराटीत परमेश्वराची भक्ती करतोय, त्या भक्तीची एक चौकट आपण आखून घेतलेली. सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थान, कधीतरी साधू संत आले तर त्यांची क्रिया. धर्म इतका छोटा असू शकत नाही. धर्म हा मुक्तीचा दरवाजा आहे. धर्म हा परमेश्वराचा आहे, म्हणून परमेश्वरा इतकाच मोठा आहे. पण आपण भ्रमात असल्यामुळं आपल्याला वाटतं देवतेची भक्ती सोडली, परमेश्वराची भक्ती करायला लागलो, उपदेश घेतला, आपल्याला देव भेटला. शाळेत आपण मुलाला घातल्यानंतर त्याला आपण दप्तर देतो, त्याला कपडे देतो, त्याला जायची आणण्याची नेण्याची व्यवस्था करतो, ट्युशन लावतो, सर्व काही देतो. त्याला ॲडमिशन घेऊन दिल्यानंतर, फी भरल्यानंतर त्याला शाळेत बसण्याची परवानगी भेटते. आणि आता तिथं गेल्यानंतर त्यांनी जर काहीच नाही केलं तर तो पास होत नाही. पुढं जाऊन तो इंजिनियर होऊ शकत नाही, डॉक्टर होऊ शकत नाही. तुम्ही बाहेरून सर्व कराल, परंतु जे त्याला करायचे ते त्यालाच करावं लागेल. तसं आपल्याला परमेश्वराने बोध रूपातून आपल्याला ह्या कैवल्यदानाच्या शाळेमध्ये, कैवल्यदानाच्या कॉलेजला, मुक्तीच्या कॉलेजला ॲडमिशन दिलेलं आहे. देवाने आपल्याला सर्व व्यवस्था करून दिलेली आहे आता. परंतु ती व्यवस्था केल्यानंतर आपण मात्र अभ्यास जर केला तर ती आपल्याला प्राप्ती होणार आहे. आपण मात्र अभ्यास करत नाही. आपल्या घरी देवपूजा असते. आता मी बरेच ठिकाणी गेलो देवपूजामध्ये, बरेच तुमच्या ठिकाणी, तुमच्या देवपूजांमध्ये इतर धातूच्या मूर्त्या असतात, फोटो असतात. अनेक ठिकाणी बघितलं नारळ असतं, तांब्यामध्ये ठेवलेलं असतं. का ठेवतात, कशासाठी ठेवतात, काही माहीत नसतं. पण आपला धर्म तत्त्वज्ञानावरती आधारित आहे, प्रमाणावरती आधारित आहे. जोपर्यंत आपल्याला माहीत नाही, समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत आपण काहीही गोष्ट करू नये. आणि करायची असेल तर आपल्या गुरुजनांकडून मार्गदर्शन घेऊन ते करावं. आपल्या देवपूजेमध्ये आपण कुठले दगड ओटे गोटे आणत नाही. श्रीकृष्ण महाराजांनी गोवर्धन पर्वत उचलला. स्वामी श्री चक्रधरांनी महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असताना जिथं जिथं स्थान आपण करत आलो, त्या स्थानाच्या ठिकाणाहून आणलेले जे दगड ओटे गोटे जे विशेष आहे त्याला आपण वंदन करतो. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे की देव काय चित्राचा नाही, चित्राचा असेल तर फाटेल. देव काय दगडाचा नाही, दगडाचा असेल तर फुटेल. देव काय मातीचा नाही, मातीचा असेल तर विरेल. देव काय धातूचा नाही, धातूचा असेल तर वितळेल. आणि म्हणून देव निराकार आहे. निराकार असलेला परमेश्वर ज्यावेळेस साकार होतो आणि वाडीवाडी फिरून जिथं बसतो, उठतो, तिथं दया, माया, कृपा करणं ही आपली शक्ती सोडतो. आणि त्या शक्तीला वंदन करणं म्हणजे परमेश्वराला आपण वंदन करतो. आपल्या घरामध्ये असलेले विशेष, आपल्या स्थानवंदनाला आपण गेलो तर ते काही परमेश्वर नाही आहे, पण परमेश्वराने त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ते एक साधन दिलेलं आहे आणि त्या साधनालाच वंदन करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या देवपूजेमध्ये कधीही कोणतेही फोटो, कोणत्याही प्रकारचे इतर धातूच्या मूर्त्या आपण ठेवू नये, त्याचं पूजन करू नये. कारण तो विकल्प होऊ शकतो. का परमेश्वराने जो परमेश्वराचा धर्म आपल्यापर्यंत पोहोचवला, तो अनंत जन्मानंतर त्या जन्मात आपण जे छोटे छोटे थोडे थोडे कर्म केले, ते कर्म एकत्र करून परमेश्वराने आपल्याला हे गिफ्ट दिलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये म्हणजे कर्मभूमीमध्ये भारतामध्ये जन्माला आणलं, भारतातून महाराष्ट्रात जन्माला आणलं, गंगा तीरावर जन्माला आणलं. परमेश्वराच्या या धर्मामध्ये बोधरूपी जन्म आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे इथपर्यंत येण्याचा प्रवास आपला अत्यंत कठीण, अत्यंत अवघड असताना परमेश्वराच्या कृपेने आपण इथपर्यंत आलेलो आहे. परंतु छोट्याशा चुकीने जर आपण या धर्मातून गेलो तर मात्र ही संधी आपल्याला पुन्हा भेटत नाही या सृष्टीमध्ये. म्हणून जे आपल्याला भेटलं त्याची किंमत कळण्यासाठी अभ्यासाची अत्यंत गरज आहे. आणि तो जर अभ्यास नसेल तर छोट्या छोट्या अडीअडचणी, संकट संसार राहत असताना जेव्हा येतात तेव्हा आपण लगेच घाबरून जातो आणि मग विकल्प करतो, अंधश्रद्धा करतो. कोणत्या तरी भक्ताकडे जातो, कोणत्या तरी साधूकडे जातो, कोणत्या तरी ब्राह्मणाकडे जातो आणि ते त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या दुकानदारीमुळं ते आपल्याला चुकीचे मार्गदर्शन करतात आणि आपण एवढ्या मोठ्या परमेश्वरी धर्मापासून जाण्याची शक्यता निर्माण होते. आणि ती जाणं म्हणजे नरक फिक्स आपण करून घेणं. म्हणून परमेश्वराचा जो धर्म आहे तो खूप मोठा ज्ञानाचा जरी असला तरी प्राथमिक नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. आपण उपदेश घेतलाय म्हणजे काय, आपण देवतेची भक्ती सोडली, जीवाची भक्ती सोडली, परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करायला लागलो. पण आपण खरंच एकनिष्ठ भक्त आहोत का? पूजनीय माईन भटांमध्ये सुद्धा 18 पुराण, वेद, शास्त्र, ज्ञान होतं.
अर्जुन देवाला बी खूप सर्व ज्ञान होतं, परंतु त्यांच्यामध्ये बी अज्ञान होतं, कारण जीव हा अनादि अविद्युक्त असल्यामुळे मुळातच अज्ञान आहे. मग ते अर्जुन देव असो, पूजनीय माईम भट असो, किंवा मी असो, किंवा तुम्ही असो, जीव हा इथून तिथून अज्ञानच आहे. परंतु अज्ञान आहे म्हणून मग काय आपण गप्प बसायचं का? आपण समजून घेतो, जाणून घेतो. जर प्रवास करायचा असेल, आपल्याला एखाद्याचं गाव माहीत नाही, घर माहीत नाही, तर आपण 4 ठिकाणी विचारतो, रस्ता विचारतो, नाव विचारतो, पत्ता विचारतो. विचारत विचारत आपण बरोबर योग्य ठिकाणी पोहोचतो. याचं कारण का? आपण फसल्या जाऊ नये, आपण चुकल्या जाऊ नये. शेतीमध्ये काय करायचं, नेमकं कसं करायचं, आपण आपल्या वडील झाल्यावर लोकांना विचारतो, मार्गदर्शन घेतो. नवीन पीक कोणतं आहे, त्याची वाण कोणती, त्याचा उतारा कोणता आहे, कमी पाण्यामध्ये कमी औषधांमध्ये कोणतं पीक येऊ शकतं, हे अपडेट आपण सतत घेत असतो. व्यवसाय करायचा तरी, नोकरी करायची तरी आपण ज्ञान घेत असतो. परंतु धर्माच्या बाबतीत मात्र आपली बुद्धी थांबून गेलेली आहे. आपल्याला वाटतं काय करायचं धर्माचं ज्ञान, कशासाठी करायचं, कशासाठी घ्यायचं. परंतु अंधारात चालणं आणि उजेडात चालणं जसा फरक आहे, तसं ज्ञानाने धार्मिकता करणं आणि अज्ञानाने धार्मिकता करणं हा फरक आहे. पूजनीय माईम भटांना अज्ञान होतं. 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सर्व ज्ञान जाणून सुद्धा अज्ञान होतं. अज्ञान कोणाचं होतं, कशाचं होतं? का देवता भक्ती आणि परमेश्वर भक्ती ही वेगळी, ही माहीतच नाही. ते सर्व एकच समजत होते, ज्याप्रमाणे आपणही आजूबाजूला लोकांकडून ऐकत आलो. आणि एका परमेश्वराशिवाय तुम्हाला जन्ममृत्यूचा फेरा चुकणार नाही. आपल्याला भक्ती का करायची, कशासाठी करायची? ज्याप्रमाणे आपण व्यवसाय करतो, नोकरी करतो, कशासाठी करतो? सांसारिक सुख, भौतिक सुख मिळवायचे. ते पैशाशिवाय आपल्याला मिळू शकत नाही, म्हणून आपण करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कारण आपल्याला माहिती आहे, पण धर्माचं कारण आपल्याला माहीत नाही. का धार्मिकता करतो, कशासाठी करतो? तर ते लोक करतात म्हणून करतो, मनात भीती आहे म्हणून करतो, जीवनात काय अडीअडचणी येऊ नको, संकट येऊ नको म्हणून करतो. परंतु हे धर्माचं मूळ कारण नाही आहे. धार्मिकतेचं मूळ कारण काय? आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे. जन्माला येऊन कर्म जोडतो, नरकात जात असतो, हे आपल्याला थांबवायचं आहे. आणि याच्यावरती रामबाण उपाय आहे, ही भक्ती, आणि तीही परमेश्वराची. ती आपल्याला परमेश्वर कृपेने भेटलेली आहे. परंतु अज्ञानाने ती आपण अनेक जन्मात अनेक देहामध्ये दवडली, आणि म्हणून पुन्हा पुन्हा नरक भोगून आपण आलेलो आहे. याची जाणीव आपल्याला नसल्यामुळं आपण आजही त्याच पद्धतीनं धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा पूजनीय माईम भटांना हा तत्त्व सांगितलं, सिद्धांत सांगितले, अर्जुन देवाला हे तत्त्व आणि सिद्धांत सांगितले, तेव्हा परमेश्वराला स्वतःची ओळख द्यावा लागली. 11व्या अध्यायात कृष्ण महाराजांनी स्वतः विश्वरूप दाखवलं आणि अर्जुन देवाला बोध दिला, तत्त्व सांगितलं. फक्त मला एकट्याला शरण ये, तुला निसंशय मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील. यदा का तू देवतेची भक्ती केली तर जोपर्यंत पुण्यावश आहे तोपर्यंत ते तुला सुख फळ देतील. परंतु तुझा पुण्याव संपला की पुन्हा तेच तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलतील. जन्ममृत्यूचा फेरा आला की परत कर्म, परत नरक, परत दुःख. पूजनीय माईम भटांनाही तोच प्रश्न होता. देवाने स्पष्ट सांगितलं की अनन्य भावे तू मला शरण ये. येतं शरण आली काय मरण असे? मरण आलं म्हणजे जन्म आला, जन्म आलं म्हणजे कर्म आलं, कर्म आलं म्हणजे भोगणं आलं, दुःख आलं. तू फक्त आणि फक्त मला शरण आहे. आणि हे शरण येत असताना मी जे सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान तू पाळ. शाळेत जरी मुलाला घातलं तिथं अभ्यासक्रम असतो, सिलेबस असतो, कोणताही अभ्यास करून उपयोग नसतो. शाळेत जर 5वीला जातो तर 5वीचा अभ्यासक्रम जर त्याने अभ्यास नाही केला तर तो 5वीला पास होणार नाही. तसंच आपण आपल्या धर्मामध्ये आपला जो अभ्यास आहे, जे तत्व आहे, सिद्धांत आहे, समजून नाही घेतले आणि त्या पद्धतीनं आपण नाही पाळले तर आपण नापास होण्याची शक्यता आहे. नापास म्हणजे इथली सर्वात मोठी रिस्क आहे. तिथं नापास जर झालं तर परत संधी भेटेल. इथली संधी मात्र पुढच्या सृष्टी अति दीर्घ. तोपर्यंत आपण दुःखच दुःख आपल्या जीवनामध्ये ओढून घेत असतो. म्हणून पूजनीय माईम भटांना देवाने सांगितलं की तू जी भक्ती करतोय तू चुकीची भक्ती करतोय. तू देवीदेवतेची भक्ती करतो, ते एक सामर्थ्य आहे. तुला परमेश्वर समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. आणि त्याच्यासाठी स्वतः परमेश्वराने एक दृष्टांत सांगितला, हत्तीचा दृष्टांत. गाव असतं म्हटले हत्ती येतो आणि हत्ती बघण्यासाठी सारे लोक जातात. जंगलातला प्राणी, उत्सुकता असते, चिकित्सा असते, आकर्षण असतं. तिथं त्या गावामध्ये 5-6 आंधळे पण लोक असतात. त्यांना वाटतं आपण हत्ती बघायला जावं.
आणि ते हत्ती बघायला जातात. आता हत्ती बघायला गेल्यानंतर डोळेच नाही बघणार, कसे स्पर्शाने बघणार. मग एक आंधळा शेपटीला हात लावतो, एक पायाला हात लावतो, एक सोंडेला हात लावतो, एक कानाला, एक पाठीला, एक पोटाला, वेगवेगळ्या अवयवाला ते हात लावतात आणि येऊन बसतात. आणि हत्ती बघितला का, हत्ती माहीत आहे का, हत्ती कसा आहे, एकामेकाला विचारल्यानंतर ते उत्तर द्यायला लागले. ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणे हत्ती खराट्यासारखा आहे. आता ज्यांनी पायाला हात लावला तो कसा मान्य करेल, तो म्हणे हत्ती तर खांबासारखा आहे, मी आत्ताच जाऊन आलो, पाहून आलो. ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणे हत्ती सुपासारखा आहे. ज्यांनी पाठीला हात लावला तो म्हणे हत्ती भिंतीसारखा आहे. ज्यांनी पोटाला हात लावतो म्हणे हत्ती पोत्यासारखा आहे. ज्यांनी सोंड्याला हात लावला तो म्हणे हत्ती मुसळासारखा आहे. वेगवेगळे विचार आले का, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी पोचले, वेगवेगळे ज्ञान त्यांना झालेलं आहे. वास्तविक हत्ती काय खराट्यासारखा आहे का, हत्ती सुपासारखा आहे का, नाही. तो एक एक अवयव आहे. एक डोळस माणूस त्यांचं ऐकतो आणि त्यांना समजवतो की हे हत्तीचे एक एक अवयव आहे. जेव्हा हा सारे अवयव एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल. परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सुद्धा पूजनीय माईम भट्टांना हे समजावतात, हे लक्षात आणून देतात, हे जाणवतात की जो त्या देवतेची भक्ती करतो त्या परमेश्वराची एक एक शक्ती आहे. या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती आहे, ज्याच्या अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी चालू आहे, तो म्हणजे परमेश्वर आहे. त्याला तुला अनन्य भावे शरण जावं लागेल, त्याला तुला जाणून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल, तेव्हा तुझ्या जन्ममृत्यूचा फेरा चुकेल. भक्ती ही मुक्तीसाठीच असते. सांसारिक सुख मिळवायचे तर आपल्याला कामच करावं लागतात, कष्टच करावं लागतात. त्यातून पैसे भेटले तरच ते सुख आपल्याला विकत घेता येतात. परंतु परमेश्वर प्राप्ती, आपल्या जीवनाची मुक्ती हे मिळवण्यासाठी परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाची जाणीव करून घेऊनच आपल्याला भक्ती करावं लागते. आता ही एकनिष्ठ भक्ती करत असताना परमेश्वराने आपल्याला एकदाच संधी नाही दिलेली आहे, वारंवार संधी देतात. परंतु वारंवार संधी देऊन सुद्धा आपण ती दवडतो. पुन्हा पुन्हा परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला ते संधी देतात, बोध देतात आणि पुन्हा पुन्हा आपण नरकात जातो, दुःखात जातो. आपल्याला जर यातून निघायचं असेल आणि त्यात परत जायचं नसेल तर परमेश्वराची भक्ती ही जाणीवपूर्वक ज्ञानयुक्तच करावं लागेल. आणि ही करत असताना एकनिष्ठ भक्ती करावं लागेल. कोणती अंधश्रद्धा तुम्हाला जोपासता येणार नाही, कोणते कर्मकांड मिश्र भक्ती करता येणार नाही. विविचारी भक्ती परमेश्वराला मान्य नाही. म्हणून परमेश्वर स्वतः अवतार घेतात या जीवासाठी ज्ञान देण्यासाठी. जीवासारखे होऊन जीवधर्म जे धर्म स्वीकारून वाडोवेडी फिरतात आणि आपल्याला कोणाच्या तरी निमित्ताने ज्ञान देतात, तत्व सांगतात, आचार विचार प्रणाली सांगतात, स्वतःची ओळख देतात. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. अन्यथा आपण परमेश्वराचे भक्त आहोत, दैवराटीचे आहोत, उपदेश घेतलेला आहोत, परंतु कशी धार्मिकता करायची हे मात्र माहीत नाही. शाळेत ॲडमिशन घेतलंय पण कसा अभ्यास करायचा, तो अभ्यासक्रम कोणता आहे हे त्याला माहीत नसेल तर परीक्षा तरी कसा देईल आणि पास तरी कसा होईल. तसं पास व्हायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. मग तो धर्माचा असो, नाही तर शाळेचा असो, कॉलेजचा असो, व्यवसायाचा असो किंवा नोकरीचा असो, शेतीचा असो, कोणताही क्षेत्र घ्या, ज्ञानाशिवाय पर्यायच नाही. म्हणजे ज्ञानाशिवाय पर्याय नाही तर ते ज्ञान मिळवायचं कुठून. आपलं कर्तव्य काय आहे, या जन्मात आल्यानंतर परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे. या नामधारक वासनिकांचं पहिलं कर्तव्य आहे की आपला धर्म जाणणे, त्याचं तत्त्व काय, आचार विचार प्रणाली काय, त्याचे सिद्धांत काय, हे जाणल्यानंतर आपण त्यावरती चालतो की नाही हे बघणे. हे बघितल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला आपण ही धार्मिकता, संस्कार, ही संस्कृती देतो की नाही हे पाहणे. आजकाल आपल्या मनामध्ये खूप भ्रम आहे. आताच रवींद्रदादांनी सांगितलं की माझी मुलगी 8च वर्षाची आहे, तिला मी उपदेश दिला, तिची स्वतःची इच्छा होती. आपल्या मनामध्ये खूप भ्रम आहे. मुलामुलींना उपदेश देण्याची वेळ आली का आपण म्हणतो नाही जाऊ दे, आता तो त्याचा अधिकार येईल तेव्हा, मोठा होईल तेव्हा, मग नोकरी लागेल तेव्हा, मग लग्न होईल तेव्हा. वेळ निघून घेते आणि मग तो शाळेतून कॉलेजला जातो, कॉलेजमधून नोकरीला जातो, नोकरीतून लग्न झाल्यानंतर शहरात जातो. तुम्ही इकडे तळमळ करतात का मुलगा उपदेशी नाही, बाबा उपदेश द्यायला पाहिजे, त्याला सांगा काहीतरी. आता तो मोठा झाला, त्याला महागुरू आला, आता तो तुमचं कशाला ऐकल. शाळेत घालताना मुलाला तुम्ही विचारलेलं नसतं. 2.5 वर्षाचा मुलगा खेळण्या बाळगण्याचा दिवस त्याला शाळेत जबरदस्ती घालतात, रडतो, त्याला चॉकलेट देतात, गोड गोड बोलतात, कपडे देतात आणि नाहीच ऐकलं तर धपाटा पण देतात.
का तर तुम्हाला त्याची जाणीव आहे का हा जर शाळेत गेला तर हा शिकेल, शिकल्यानंतर याला भौतिक सुख प्राप्त होतील. हा जर घरी राहिला तर आपलं आयुष्य असं गेलं तसंच याचं आयुष्य जाईल. तिथं धाक दाखवतात, दापटशा दाखवतात, गोड बोलतात, पण धर्म म्हटला का तुमची तलवार म्यान असते. तुम्ही म्हणता बघू बाबा बघू बाबा, आणि आम्हाला दररोजच्या आता 5 ते 10 मला फोन तर येतच राहतात की बाबा आमचा मुलगा पुण्याला आहे, कोणी म्हणतं औरंगाबादला आहे, मुंबईला आहे, तो उपदेशी नाही आहे. आम्ही त्याला सांगून सांगून थकलो. आता त्याला सांगून थकता आपलं काय सांगतो, फक्त उपदेश घे उपदेश घे. तो म्हणतो उपदेश घे म्हणजे काय, उपदेश घेणं म्हणजे काय, उपदेश काय असतो हे सांगा. आणि आपल्यालाच सांगता येत नसल्यामुळं त्याच्यातून आपल्यामध्ये विचाराचा तफावत पडते. आणि आपल्या घरात जन्माला आलेला, आपल्या धर्मात जन्माला आलेला मुलगा कधीतरी विकल्पाला जाऊन देवता भक्ती करायला लागतो. ते सर्वात मोठं आईवडिलांना झालेलं दुःख असतं त्यावेळेस. परंतु त्याला कारणही आपणच झालेलं असतं. शास्त्र सांगतं की 8 वर्षानंतर कोणत्याही जीवाला विकल्पाचं कर्म चालू होऊन जातं. म्हणून 8 वर्षानंतरच आपण मुलामुलींना उपदेश दिले पाहिजे. तुमच्या मनात मुलींच्या बाबतीत खूप शंका आहे की नाही मग दुसरं घर भेटेल, कसं भेटेल, काय भेटेल. पण 25 वर्ष ती तुमच्याकडेच राहणार आहे ना. ती धार्मिकता करणार आहे, समजून घेणार आहे, ज्ञान घेणार आहे. आजकालची परिस्थिती बदललेली आहे. ज्ञान जर झालं, धर्म काय आहे समजलं, तर तुम्हाला धर्म अभिमान निर्माण होईल. आणि धर्म अभिमान निर्माण झाला तर तुम्ही आत्मविश्वासाने सांगाल की आमची मुलगी उपदेशी आहे. तिला ती धार्मिकता करण्याची जर स्वतंत्रता असेल तर आपण बोलू, अन्यथा आपण पुढे जावं. आजकालची परिस्थिती बदलली. मुलींची संख्या कमी असल्यामुळं तिच्या लग्नाला अडचणच येत नाही. तिला 10 स्थळं येतात. अडचणी आहे मुलांच्या लग्नाला. तुमच्याकडे असेल सगळीकडे आहे ती प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मुलींच्या बाबतीत असा नकारात्मक विचार आपण करू नये. देवाने स्त्री आणि पुरुष वेगळा सांगितला नाही. या स्त्रियांचा अभिमान घेऊन परमेश्वराने एका ब्राह्मणाला शिक्षा पण केलेला आहे. देव डोमेग्रामला असतात, साऱ्या बाया स्त्रिया देवाच्या आजूबाजूला असतात, देव निरूपण करतात. सारंग पंडित नावाचे एक ब्राह्मण येतात. ते म्हटल्या बायांना उचलून कुठेतरी लांब कुठेतरी ठेवून द्यावं. सदान कदा देवाच्या आजूबाजूला असतात. आम्हाला देवाजवळ बसता येत नाही, विचारता येत नाही, काही ऐकता येत नाही, फक्त मनात विचार केला आहे. देव सर्वज्ञ, देवाने ओळखलं. देव म्हटले भटो तुम्ही जीवन या काय जीवले आहे काय. तुमच्या मनामध्ये जो विकल्प आलेला आहे, जो चुकीचा विचार आला, त्याचं शिक्षा तुम्हाला भेटेल. आणि ती शिक्षा तुम्ही जाणता. काय शिक्षा आहे ते घ्या. पाण्यात जाऊन भट बसले, बाईसा ना दया आली. त्या देवाला म्हणतात बाबा भटांना बोलवा. ते जाणतात म्हणे किती वेळ पाण्यात बसायचं, त्याची शिक्षा किती आहे. म्हणजे या स्त्रियांचा अभिमान घेऊन परमेश्वराने एका ब्राह्मणाला त्यावेळच्या परिस्थितीमध्ये शिक्षा पण केलेलं आहे. आणि आपण आपल्याच मुलीला धर्मापासून जर थांबवत असेल तर आपल्याला किती मोठी शिक्षा होईल याचा विचार करा. आणि हे थांबवण्याचं काम एक स्त्रीच करते. सर्वात पहिले मुलींना उपदेश द्यायची वेळ आली का आयाच नाही म्हणतात. आणि हा माझा अनुभव आहे. कारण वडिलांचं काही चालतच नाही. ते म्हणतात गप्प बसा तुम्ही, तुम्हाला काय कळतं. हा सर्वातला घराघरातला अनुभव आहे. त्याच्यामुळं आपण स्त्रियांनी अगोदर मुलींना उपदेश दिले पाहिजे. ज्यावेळेस तिचं लग्न होईल, ज्यावेळेस ती कॉलेजला जाईल, ट्युशनला जाईल बाहेर, त्यावेळेस तुम्ही तिच्याबरोबर जाता काय. सिक्युरिटी कोणाची असते, परमेश्वराच्या नामाची असते. आणि त्या नामाने परमेश्वराचं साह्य होतं, नामाने वेद होतो, आवडी होते, नामाने बोध होतो, नामाने साह्य होतं, नामानेच प्राप्ती होती. एवढा सोपा सरळ आपल्याला परमेश्वराने धर्म दिलेला असताना आपण मात्र अवघडात जातो. म्हणून धर्म समजून घेतला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. आपण आत्तापर्यंत धार्मिकता करत असताना काय काय करत आलोय सहजच विचार केला तर तुम्ही स्थानं केले, स्थानावरती विडे ठेवले, कधीतरी फुलहार नेले, कधीतरी पंचावतार उपार केला, कधीतरी साधू संतांना क्रिया केली. याच्या व्यतिरिक्त काहीच केलेलं नाही आहे. हा तर एक धर्माचा एक भाग आहे, संस्कार आहे. त्या संस्कारातून आपल्याला एक गोष्ट केली तर दुसरी गोष्ट करण्याची इच्छा होते. परंतु धर्म हा ज्ञानाने जाणून ज्ञानानेच मिळवायचा असतो, ज्ञानानेच करायचा असतो. शाळेत मुलगा गेल्यानंतर त्याला कपडे देणं, ड्रेस कोडमध्ये देणं, त्याला दप्तर देणं, त्याला वही देणं, पेन देणं म्हणजे तो पास करणं का नाही, तो तर एक भाग आहे. तिथं गेल्यानंतर त्याला अभ्यासच करावा लागेल आणि त्या अभ्यासातून परीक्षा देऊनच पास व्हावं लागेल. तसं हा एक धर्माचा भाग आहे आणि त्या धर्मात जाण्यासाठी ते गरजेचं आहे
धर्मात टिकण्यासाठी ते गरजेचं आहे, पण धर्मात पास होण्यासाठी मात्र ज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणून परमेश्वराने काय तत्त्वज्ञान सांगितलं त्याच्यासाठी तुम्हाला लीळाचरित्रात जावं लागेल. जर तुमच्या घरामध्ये लीळाचरित्र नसेल तर तुमच्या घरामध्ये देवच नाही आहे. देवपूजा आहे पण देव नाही. सूत्रपाठ असेल आणि ते तुम्ही अभ्यास करत असेल, त्यानुसार राहण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्या घरामध्ये देव आहे, अन्यथा देव नाही. आपल्या घरामध्ये देव असावा अशी इच्छा असेल तर ज्ञानाने तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. नुसतं ज्ञानाने जाणून नाही, त्यावरती चालावं लागेल. तुमच्या डोक्यात काय भ्रम आहे की आचार त्याग हे साधू संतांनी करायचा, आपण काय करायचं? मग आपणही त्याग करायचा असतो. तो त्याग कशाचा? सप्तव्यसनांचा त्याग, वाईट विचाराचा त्याग, वाईट कृतीचा त्याग, वाईट दृष्टीचा त्याग, वाईट मनाचा त्याग. हा त्याग आपण करायचा असतो. आचार कशाचा करायचा असतो? गोड बोलण्याचा आचार, नैतिकता सांभाळण्याचा आचार, खोटं न बोलण्याचा आचार, अन्य वार्ता न करण्याचा आचार. हा तुम्हाला पण सर्वांना पण करायचा असतो. तुम्ही गप्पा मारत बसताना बघा, तासन तास राजकारणावरती, समाजकारणावरती गप्पा मारतात. आता तुमच्याकडं सत्संग 8 वाजेचा टायमिंग आहे, 9 वाजता सत्संग चालू झाला आणि यदा कधी दुसरा कार्यक्रम असता तर 7:30ला जेवून बसले असे तुम्ही. धर्माचं गांभीर्य नाही. का गांभीर्य नाही? तर गरज वाटत नाही. का गरज वाटत नाही? तर ज्ञान नाही, समज नाही. त्यातून आपल्याला भेटणार काय आहे? तुम्हाला या बसा बसा म्हणावं लागलं आणि आम्हाला सत्संग चालू करावा लागला आणि मग तुम्ही येऊन बसले. आता बाबा काय ऐकत नाही, बाबा सत्संग घेतल्याशिवाय आपल्याला सोडत नाही, चाल जाऊन बसू. पण तुम्ही काय दररोज 9ला झोपता काय घरामध्ये? आमच्या भगिनी तर मालिका पाहायला लागल्यानंतर 10-10 वर्ष मालिका चालू असतात, एकही बी भाग सोडलेला नसतो. मग गावाला जाऊ, माहेरी जाऊन जरी गेल्या तरी विचारतात आज काय भागात झालं. एकही मालिका सोडलेली तुम्हाला नसते. कोणत्या मालिकेमध्ये काय चालू असतं बित्तंबित माहिती असते तुम्हाला. मग त्या मालिकावाल्यांनी ज्या स्त्रियांना मालिका दाखवतात आणि त्या स्त्रिया एकही भाग सोडत नाही, त्या स्त्रियांना खरं म्हणजे बक्षीस द्यायला पाहिजे. 10-10 वर्ष सातत्यपूर्ण त्या मालिका पाहणं एवढं जोक आहे का? सोपं आहे का? एवढं सोपं नाही आहे. त्यात आपल्याला काय कळतंय? फक्त मनोरंजन. फायदा काय? उलट नकारात्मक विचारधारा आपण त्यातून घेत असतो आणि विनाकारण आपण आजारी पडत असतो. बरेच उपदेशी डॉक्टर आहे, आमचे मित्र आहे, त्यांना गेल्यानंतर चर्चा करतो. ते म्हटले आपल्या माणसांचा, बायांचा प्रॉब्लेम एक आहे म्हणे. बरेच पेशंट आमच्याकडे येतात आणि बाया काय सांगतात, डॉक्टर आम्हाला कस तरी होतं आहे. आता कस तरी हा काय आजार आहे का? नाही, कस तरी होतं आहे. मग डॉक्टर लक्षात येतं, त्यांना अनुभव असतो. ते म्हटले ताई तुम्ही कोणती मालिका बघता? ती मालिका अशा वेळेस, अशा पद्धतीनं, अशा ठिकाणी ती बंद करतात की ती बाई रात्रभर विचार करते की उद्याच्या भागामध्ये आता हे काय होणार आहे. त्या विचारातून आपण आपली मानसिकता, आपली विचारधारा पूर्ण वीक करून टाकलेली आहे. आज मोबाईलचा जमाना आहे, कोणीच कोणाशी बोलायला तयार नाही. प्रत्येकजण मोबाईलमध्ये, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, त्याच्यामध्ये एवढा गर्क झालेला आहे का त्याला जगाचंही भान नाही, स्वतःचंही भान नाही. हा सर्वात मोठा विषय आहे. ज्यावेळेस धर्मामध्ये तुम्ही जाल आणि हा धर्म नवीन पिढीला द्याल, तो संस्कृती आहे, तो संस्कार आहे. आपला धर्म, आपला संस्कार, आपली संस्कृती आपण टिकवली तर पुढच्या पिढीला जाणार आहे. ती आपल्याला समजली तर आपण टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आजकाल परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे आणि त्याला वाचवण्याचं काम फक्त धर्मच करू शकतो. ती संस्कृती वाचवण्याचं काम धर्मच करू शकतो आणि परमेश्वर कृपेने आपण भाग्यवान आहोत की आपल्यापर्यंत तो धर्म आलेला आहे. पण आपल्याला त्याचं गांभीर्य नाही, त्याची किंमत कळत नाही आणि म्हणून आपण आपलं जीवन खराब करतो आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या पुढच्या पिढीचं जीवन खराब करून राहिलो. अस्वस्थ झाले लोक. सर्व सदनता आली तरी मानसिक आजाराचं प्रमाण 80% वाढलंय. याचं कारण काय? का त्यांनी काय विचार करायचा आणि त्या विचारातून कसं जगायचं हेच त्याला माहीत नाही. पण धर्म विचार देत असतो, धर्म जगायला शिकवत असतो, धर्म सुंदरपणे जीवन कसं जगावं ही लाईफस्टाईल आपल्याला देत असतो. कधी उठावं, काय खावं, कोणाबरोबर प्रवास करावा, कोणाबरोबर बोलावं, काम करावं तर कसं करावं, हे सर्व धर्म सांगत असतो आपल्याला. एक लाईफस्टाईल आहे. धर्म जीवन जगण्याची एक रीत, एक पद्धत आहे.
पण आपण म्हटलं का धर्म म्हणजे काय? पूजा, मंदिरं, व्रतवैकल्य, कर्मकांड, उपासतापास ही आपली मानसिकता आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वराने आपल्याला धर्म दिलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्यावेळेस या धर्मात जातो आणि धर्म जाणून घेतो, समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला कोणते कर्मकांड करण्याची गरज नाही आहे. अमावस्या, पौर्णिमा, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, कोणत्या प्रकारचे कर्मकांड, अंधश्रद्धा जोपासायची गरज नाही आहे. आपल्या घरामध्ये थोडं काही खट आलं का आपण लगेच कोणाकडे तरी जातो आणि ते सांगतात तुम्हाला हा दोष लागला, तो दोष लागला, हे करावं लागेल, ते दोष करावं लागेल. वास्तविक दोष आपल्या विचारात असतो, आपल्या मानसिकतेत असतो. तो दोष आपला धर्म फेडत असतो, धर्मज्ञान फेडत असतं. आणि ते जर केलं तर तुम्ही मानसिकदृष्ट्या अत्यंत स्ट्रॉंग व्हाल. मानसिकदृष्ट्या जो स्ट्रॉंग असतो त्याची रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग असते, त्याला कुठेही काही करण्याची गरज नसते. परंतु आपण मानसिक दुबळे झालेलो आहोत आणि मानसिक दुबळेपण जर घालवायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. धर्माच्या ज्ञानाचा सर्वात सुंदर असा उपाय परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. उपाय न पाहिजे असं काही आहे का म्हटले? पॉझिटिव्ह विचार दिलेले, होकारात्मक विचार दिलेले, स्ट्रॉंग विचार दिलेले. परंतु आपण धर्मातच जात नाही, अभ्यासच करत नाही. आपल्या घरामध्ये भगवद्गीता नसते, लीळाचरित्र नसतं, सूत्रपाठ नसतं, मात्र बाकी सारंच असतं. आपल्या मोबाईलमध्ये सत्संग नसतो, ती ऐकण्याची वेळ नसते. दिवसभर आपण एवढं बिझी असतो, काम नाहीच तर काहीच. एका मित्राला मी सहजच फोन केला, म्हणलं काय चाललंय? म्हणे काही नाही, बसलो रिकाम आहे. म्हणजे काही बिझी आहे का? नाही म्हणे काही बिझी नाही. म्हणलं मग येतो जरा चर्चा करायची. नाही हो काही येऊ नका, खूप काम आहे म्हणे. अरे तू आत्ताच म्हणला बिझी नाही ना आता म्हणतो खूप काम आहे. त्याला माहिती आहे कशासाठी येणार आहे, डोकं खाण्यासाठी. पण हे डोकं खाणं हे आपल्या हिताचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. शास्त्रावर बोलणं, धर्मावर बोलणं हे आपल्या हिताचं हे फायद्याचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही आजपर्यंत सहजच अवलोकन करा, कितीतरी वेळा गप्पा मारल्या असतील, कितीतरी वेळा चर्चा केल्या असतील. यावरती कधीतरी धर्मावरती चर्चा केली आहे का? कोणाला तरी धर्म सांगितला आहे का? कोणाकडून धर्म ऐकला आहे का? अजिबात नाही. धर्माची गरज वाटत नाही. परंतु धर्माची जेव्हा गरज वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या हिताचा विचार केलेला आहे. आपण आपल्या हिताचा विचार करत नाही. म्हणून परमेश्वराने दिलेला धर्म तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समजून घेणं, त्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने सुंदरपैकी जीवन जगणं आहे. नाही तर आपण दररोजच मरत असतो. का जगतोय? मरण येत नाही म्हणून जगतोय. का काम करतोय? करावं लागतंय, मजबुरी म्हणून काम करतो, नाही तर कोणालाच इच्छा नाही आहे. पण धर्म तुम्हाला जगवतो, इच्छा निर्माण करतो, प्रेरणा देत असतो आणि सुंदरपणे कसं जगायचं हे शिकवत असतो. म्हणून धर्म एक ज्ञान हे आपलं पहिल्या डोक्यात घ्या. धर्म एक आचार आहे हा आपलं पहिले डोक्यात घ्या. जर तुम्ही धार्मिकता करत असताना कर्मकांड करत असेल तर तुम्ही धर्मातच नाही हे आपलं पहिले डोक्यात घ्या. उपास तापास करत असेल, व्रतवैकल्य करत असेल, कारण देवतेची भक्ती आहे आणि परमेश्वराने देवतेची भक्ती स्पष्ट नाकारलेली आहे आणि आपल्याला बोध होताच परमेश्वराची भक्ती आपण पण स्वीकारलेली आहे. म्हणून परमेश्वर भक्ती करत असताना कोणते तत्व नेमके पाळले पाहिजे? आपण नामधारक वासनिक या सांसारिक जीवन जगत असताना आपले कर्तव्य काय आहे? त्या कर्तव्यातून आपला काय फायदा होणार आहे? आपल्या कुटुंबाचा काय फायदा होणार आहे? कुटुंबासाठी तुम्ही राबता, कष्ट करतात, इस्टेट कमावतात, पण त्या मुलांना जर संस्कार आणि धर्म देऊ शकले नाही तर ती इस्टेट किती टिकेल याची अजिबात गॅरंटी नाही. पण इस्टेट कमावण्यापेक्षा जर संस्कार संस्कृती दिली तर तो इस्टेट कमी होईल, कारण सर्वात मोठी इस्टेट हीच आहे. परमेश्वर ही इस्टेट आपल्याला कळाली पाहिजे. परमेश्वराच्या ज्ञानाची श्रीमंती आपल्याला समजली पाहिजे. ती श्रीमंती विचाराची आहे, ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि विचार माणसाला जगायला शिकवतात, विचार माणसाला प्रेरणा देत असतात, विचार माणसाला पॉझिटिव्ह विचार करून नकारात्मक विचारातून निघायला लावत असतात, आत्मविश्वास देत असतात. परंतु आपण ते गांभीर्याने घेतलं पाहिजे, सिरियसली घेतलं पाहिजे. धर्म एक आपण साधन समजतोय. आजार आला, प्रॉब्लेम आला, जसं डॉक्टरकडे जातो, गोळ्या औषधं घेतो, तसं अडीअडचणी आल्या संकटात की मग चालले स्थानावरती विडे व्हायला, चालले साधू संतांकडे प्रश्न विचारायला आणि मग ते सांगतील दत्तात्रय कवताचा 11 वेळा पारायण करा, 21 वेळा पारायण करा. हा विधी आहे, हा धर्म नाही आहे, ही धार्मिकता नाही आहे. आणि देवाने स्पष्ट सांगितलं विधीच्या किंकर नाही झालं पाहिजे, आपण विधीमध्ये अडकलो नाही पाहिजे. विधी भावातीत च्या पलीकडे जो धर्म आहे, जो ज्ञानाचा आहे, आचाराचा आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे.
आपल्याला वाटतं हीच धार्मिकता. हिंदू धर्मामध्ये बघा धार्मिकतेचे बरेच प्रकार आपल्याला दिसतात आणि ती आपली मानसिकता कसा गैरसमज कसा अज्ञान आहे आपण ज्ञानातून आपण घ्यायचं असतं. हिंदू धर्मामध्ये कितीतरी सण आहे. या सणाच्या माध्यमातून आपण ते सणवार करत असतो. नागपंचमी आहे, बैलपोळा आहे, दीपावली आहे, अजून कितीतरी सण आहे. काही सणांचे तर नावही आम्हाला माहीत नाही, पण बायांना बरोबर माहीत आहे. वट सावित्री पौर्णिमा आहे, अजून काय काय आहे. पण का आणि कशासाठी? तो एक संस्कार आहे, ती एक संस्कृती आहे, ती काही धार्मिकता नाही आहे. आपला धर्म अत्यंत प्रगल्भ आहे, विचारांनी अत्यंत मोठा आहे. ऋण फेडण्याची एक संस्कृती, एक संस्कार आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत धर्माच्या माध्यमातून दिलेली आहे. आपण दीपावलीमध्ये पूजन करत असताना लक्ष्मी पूजनामध्ये झाडूला सुद्धा ठेवतो का जी वर्षभर आपल्या घरातला केर कचरा बाहेर काढते, तिचं सुद्धा आभार मानण्याच्या उद्देशाने आपण तिला देवपूजेत ठेवतो. मग तो कचरा काढणारी जी झाडू आहे तो तुमचा देव झाला का? वर्षभर जो बैल आपल्या शेतात राबतो त्याच्यासाठी आपण एक दिवस देतो, तो बैल तुमचा देव झाला का? हे आपण लक्षात घेत नाही. ज्या वेळेस वट सावित्री पौर्णिमे ते आपल्या भगिनी साऱ्या काय करतात, जातात आणि वडाची पूजा करतात. कशासाठी करतात? का आमच्या मिस्टरांना दीर्घ आयुष्य लाभू दे, 7 वर्ष 7 जन्म हाच नवरा भेटू दे. इथं 1 मिनिटाचं जमत नाही आणि 7 जन्मासाठी कायला मागून रिस्क घेते बाई तू? डोक्याला ताण. आत्ताच 1 मिनिटाचं जमत नाही, सकाळी जमतं, दुपारी बरं वाटतं, संध्याकाळी परत एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड इकडं. हे वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आहे, तो आपल्याला दिलेला आहे, तो आपण लक्षातच घेत नाही. आणि आपल्याला वाटतं आम्ही धार्मिकता करतोय. मग हा सण आला धार्मिकता केली, तो सण आला धार्मिकता केली. ती धार्मिकता नाही, ती एक संस्कृती आहे. ती मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला दिलेली, पुढच्या पिढीनं पुढच्या पिढीला द्यायची असते. त्याच्या पाठीमागचं लॉजिक, त्याच्या पाठीमागचं निसर्ग, त्याच्या पाठीमागचं सायन्स आपण लक्षात घेत नाही आणि त्या भ्रमात अडकत राहतो आणि भ्रमातून कितीतरी कर्म जोडत राहतो. हे करत असताना आपण अज्ञानाने अंदाजाने भक्ती करत असतो. यातूनच आपण मुक्तीला जाणार आहे, यातूनच आपण नरकातून बाहेर पडणार आहे, हे आपल्याला भ्रम झालेला असतो. गाय खुट्याला बांधल्यानंतर ती सोडण्यासाठी जशी फिरते, पण ती फिरल्यानंतर ती सुटत नसते, तिचा आणखीन पाश आवळला जातो आणि मरणाची शक्यता असते. तसं हे जे सारं धर्माच्या नावाखाली आपण जे कर्म करतो त्यातून आपण सुटत नाही, त्या कर्मात अधिक बांधल्या जातो आणि नरकात जातो. म्हणून तत्वज्ञान समजून उमजून घ्यायचं असतं, अंदाजाने करायचं नसतं. एक डॉक्टर आहे, आपलं डोकं दुखायला लागल्यानंतर आपण डॉक्टरकडे गेलो. डोकं का दुखतं, कशासाठी दुखतं, कशामुळे दुखतं यांनी त्याचं निदान नाही केलेलं आहे. त्यांनी MRI नाही काढला, एक्सरे नाही काढला, ब्लड चेक नाही केलं, काहीच केलेलं नाही आहे. नुसतं आपण सांगतो डोकं दुखतं. कधी दुखतं, अर्ध दुखतं का पूर्ण दुखतं का कसं दुखतं, किती दिवसापासून दुखतं, याच्या अंदाजाने तो गोळ्या देतो. आता 3-4 दिवस गोळ्या दिल्यानंतर ते आपण घेतो, पण डोकं काही आपलं बरं होत नाही. मग आपण दुसरा डॉक्टर बदलतो, दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. तोही डॉक्टर आपलं MRI काढत नाही, एक्सरे काढत नाही, ब्लड चेक करत नाही, निदान करत नाही. तोही आपल्याला तेच प्रश्न विचारतो, कधीपासून डोकं दुखायला लागलं, कसं डोकं दुखतंय, कशाने दुखतंय. आता डॉक्टर तू आहे ना, आम्हाला विचारतोय कशाने दुखतंय. मग आपण सांगितल्यानंतर ते अंदाजाने गोळ्या औषध देतात, त्यांनी बरं झालं नाही. मग आपण काय करतो, तिसरा डॉक्टर मात्र चांगला शोधतो. MD डॉक्टर, 40 गावला जाऊ, जळगावला जाऊ, तो डॉक्टर मात्र तुम्हाला अंदाजाने गोळ्या देत नाही. तो निदान करतो काय नेमकं रोग लागलेला आहे, तुम्हाला तुमचं डोकं दुखतंय, कशाने दुखतंय हे बघावं लागेल. मग MRI काढतो, ब्लड चेक करतो, युरिन चेक करतो, एक्सरे काढतो, काय करायचं ते करतो. आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की याचा डोकं दुखण्याचं कारण काय. कारणापर्यंत आपण जात नाही म्हणून साऱ्या अडचणी आहे. तो MD डॉक्टर कारणापर्यंत जातो, मग कार्याला येतो, जो चिरोग तोच औषध. मग जो आजार झालेला आहे त्या आजारावरती काय औषध आहे हे त्याला माहीत असतं. तो बरोबर ते औषध दिलं का लगेच आपलं डोकं बरं होऊन जातं. आता अंदाजाने जे अगोदरच्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आहे त्या तर आपण खाल्लेल्या आहे आणि त्या रोगांवरती रामबाण उपायच नव्हता, त्या रोगाचा आजारच नव्हता, कारण त्याला रोगच माहीत नव्हता. मग त्या गोळ्या खाल्लेल्या त्याचे साईड इफेक्ट होणार की नाही. तसं धर्म न जाणता, न ज्ञान घेता आपण धर्माच्या नावाखाली धार्मिकता करतोय, ती अंदाजाने चालू आहे, त्याचा बेस नाही.
कोणाचं मार्गदर्शन नाही, समजून उमजून घेतलेलं नाही आहे, त्यातून देव भेटणार नाही. मग साईड इफेक्ट मात्र होणार, आणि ते साईड इफेक्ट अति भयंकर असतात. 84 लाख योनी एकदा का त्याच्यात गेले का जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू, कुत्रा झाला का मांजर मांजर झाला का डुक्कर डुक्कर झाला का गाय गाय झाले का म्हैस, हे चालूच राहतं. आणि हे संपल्यानंतर मानव जन्म भेटतो. त्या मानव जन्मात येऊन परत तेच करायचं आणि तेच जोडायचं. म्हणून ज्ञान, समज, कुशलता हे समजून उमजून धार्मिकता करणं, अंदाजाने धार्मिकता न करणं, हा परमेश्वराने दिलेलं आपलं तत्व आहे, सिद्धांत आहे, आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून अभ्यासाशिवाय पर्याय नाही. तत्वज्ञान खूप मोठं आहे, पण तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता. आपल्या घरामध्ये धर्म आहे, देव आहे, पण आपले मुलं उपदेशी नाही, आपल्या सुना उपदेशी नाही. याचं दुःख आपल्याला लागलं पाहिजे. आणि का उपदेशी नाही आहे तर आपल्याला त्यांना सांगता येत नाही. का सांगता येत नाही तर आपल्यालाच माहीत नाही. आडात असेल तर पोऱ्यात येईल, आपल्या डोक्यातच नाही तर आपल्याला सांगता कसं येईल. आपणच ते पाळत नाही, सांभाळत नाही तर त्याचा प्रभाव तरी कसा पडेल. म्हणून आपल्या मनामध्ये एक धर्माच्या बाबतीत एक न्यूनगंड, एक भीती निर्माण झालेली. कुठे गेलं तर आपण धर्माची ओळखसुद्धा देत नाही की आम्ही महानुभाव संप्रदायिक आहोत. धर्माचा अभिमान नाही, का तर ज्ञान नाही, आपण लपून ठेवतो. वास्तविक परमेश्वराची भक्ती तुम्हाला भेटली आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक त्या परमेश्वराची तुमची ओळख झालेली आहे. तुम्हाला किती मोठा अभिमान पाहिजे. तुमच्या गावात एखाद्या व्यक्तीचा आमदाराशी कॉन्टॅक्ट असल्यानंतर त्याला किती अभिमान असतो. तेव्हा आमदाराशी आमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, त्याच्याशी आपणही डोकं लावत नाही. आणि काही काम असलं का आपण त्याच्याकडेच जातो, पुढं पुढं करतो. इथं परमेश्वराचे डायरेक्ट तुमचे कॉन्टॅक्ट आहे, तुम्हाला किती अभिमान असला पाहिजे. जेव्हा तुमच्या मनात कोणत्या प्रकारची भीती, गैरसमज, न्यूनगंड असलाच नाही पाहिजे. कारण परमेश्वर समर्थ आहे. देवता परमेश्वराने आपल्यासाठी कामाला लावले आहे, ब्रह्मांड आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे, अवतार परमेश्वराने आपल्यासाठी घेतलेला आहे, बोध परमेश्वराने परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला दिलेला आहे. पण त्याचा आपण सांसारिक जीवनासाठी वापरत असतो. सांसारिक जीवनासाठी जो आपण धर्म वापरतो ती परमेश्वराची भक्ती नाही, ती दृष्टपर भक्ती, आणि ती आहे देवतेची भक्ती. कोणत्या तरी उद्देशाने, स्वार्थासाठी, अज्ञानाने केलेली भक्ती परमेश्वराची भक्ती होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वर भक्ती करणं म्हणजे निर्भेळ, स्वच्छ, स्पष्ट आणि पारदर्शक, ज्ञानयुक्त करणं आणि अनन्यभावी त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून कोणते कर्मकांड, अंधश्रद्धा न करणं म्हणजे ती भक्ती आहे. आता तुम्ही यात कुठं बसता ते तुम्ही चेक करा की आजपर्यंत किती कर्मकांड केले, किती अंधश्रद्धा केल्या, किती जोपासल्या, किती मिश्र भक्ती केली, हे तुम्हाला लक्षात येईल. जसं आपण ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असताना नियम पाळावे लागतात, ते आपल्या हिताचे असतात, तसे धर्माचे काही नियम आहे ते आपल्या हिताचे, आपल्या फायद्याचे, ते आपण पाळले पाहिजे. आणि ते काही खूप मोठे नाही आहे. समाजात राहत असताना धर्म अत्यंत लवचिक आहे, फक्त तो समजून घेतला पाहिजे. त्या पद्धतीने जर पाळला, ती कुशलता, ती बुद्धिमत्ता आपण लावली तर धर्म आपल्यासाठी अवघड नाही. का तर धर्म आपल्या हिताचा आहे, परमेश्वराने आपल्याला दिलेला तो आपल्या भल्यासाठी आहे, आपल्या आत्मकल्याणासाठी आहे. आणि ह्या जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने सारा उपद्याप केलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता यामध्ये कितीतरी लोक उपदेशी असतील, परंतु नवीन मुलं मुली उपदेशी नसतील, असं कोणी आहे का इथं? बिगर उपदेशी कोणी? हात वर करा बरं. कर ना हात वर कर दादा, तू तिकडं खूप लांब बसला. सारे उपदेशी का इथं? साऱ्या भगिनी उपदेशी आहे का? मग हात वर करायला काय अडचण आहे? तुमच्या घरामध्ये देवपूजा आहे का दादा? देवपूजा आहे का तुमच्या घरामध्ये? जे उपदेशी नाही येते तुमच्या लक्षात येत नाही. उपदेशी नाही म्हणजे घरामध्ये देवपूजा पण नाही. पण मी काय प्रश्न विचारला, ज्या घरामध्ये देवपूजा आहे, आईवडील उपदेशी आहे पण मुलं उपदेशी नाही, असे कोण आहे इथं? ज्या घरामध्ये देवपूजा आहे, सासू उपदेशी आहे, सासरा उपदेशी आहे पण सुनबाई उपदेशी नाही, असे तर तुम्ही दोघी आहे का? तुमच्या घरी सासू सासरे उपदेशी आहे आणि तुम्ही उपदेशी नाही आहे. तुमचे मिस्टर उपदेशी आहे का? ते पण नाही आहे. मग तुम्हाला बोलून काय उपयोग आहे? पहिले तुमचे मिस्टर मला धरावं लागते. पहिले त्यांच्या आईवडिलांवरचीच निष्ठा नाही आहे. तुम्ही तर परक्या घरून आलेले आहे इकडं. तुम्ही म्हणाल पहिले त्यांनी उपदेश घ्यायला मग आम्ही घेऊ. त्यांची कोण आहे का इथं? आहे का तुमचे मिस्टर? ते गेले. ते का बरं गेले? कुठं गेले ते? घरी आहे. म्हणजे किती गांभीर्य आहे तुम्हाला. इथं ऑर्केस्ट्रा असता तर, तमाशा ठेवला असता तर घरी राहिले असते का? झाडून झुडून सारे आले असते.
धर्म किती कळाला तुम्हाला? घरामध्ये देव आहे, धर्म आहे, पण तुमच्यापर्यंत पोचत नाही. ज्याचे आईवडील उपदेशी आहे त्या मुलांची त्या आईवडिलांवरती निष्ठा नाही. ते आईवडील चुकीचं करता की योग्य करता, नेमका धर्म काय आहे जाणून घेण्याची कर्तव्य त्यांचं नाही का? आपल्या वडिलांना 100% आपण विचारतो, दादा आपले वावर कुठे आहे, शेती किती आहे, गट नंबर किती आहे, कुठून कुठं हद्द आहे, आपल्या घराची हद्द किती आहे, सारं विचारतो. धर्म मात्र विचारायला आपल्याला वेळच नसतो. आणि आईवडील म्हणतात उपदेश घे, उपदेश घेतो म्हणतो. उपदेश म्हणजे काय? त्याला शिंग फुटेला असतात आणि तुम्ही बी आलेले असतात मार्गदर्शन करण्यासाठी. तेव्हाचा दिवस तुमचे संपले, आता आमचे दिवस आहे, गप्प बसा. पण माझ्या भगिनींनो, तुम्ही भाग्यवान आहात का ज्या घरात धर्म आहे, धार्मिकता आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे, तिथं तुम्ही आलेले. पण जेव्हा तुम्हाला ज्ञान कळेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल का आम्ही किती भाग्य जोडले. नका घेऊ त्यांनी उपदेश, पण पहिले तुम्ही पुढे व्हा, तुम्ही धर्म सांभाळा. नाहीतर इतिहासात जर गेलो तर स्त्रियांनी पहिले धर्म सांभाळलेला हा इतिहास आहे. महादाईसा नावाच्या भक्त होत्या, 18 पुराण वेद शास्त्र जाणलेल्या होत्या. त्या पुराण ऐकून यायच्या आणि देवाला प्रश्न विचारायच्या, त्यातलं कन्फ्युजन दूर करायच्या आणि मग परमेश्वराला अनुसरले. पण परमेश्वर उत्तर पंथाला गेल्यानंतर ज्यावेळेस आचार्य नागदेव भानखिडीच्या डोंगरात ज्या देवाबरोबर राहिले, ज्या देवानी घडवलं मडवलं, ते देव जर सोडून गेले तर किती दुःख होईल. त्या आचार्यांना दुःख झालं. ते मूर्तीच्या अवस्थेत पडले आणि शोधण्यासाठी महादाईसा जाते. ती महादाईसा त्यावेळेस आचार्यांना आपल्या पाठीवरती घेऊन रुद्रपूरला घेऊन येते. 850 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, 800 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्या आचार्यांचं शरीर किती धिप्पाड असेल, त्या माऊलीनं आचार्यांना आपल्या पाठीवरती घेऊन रुद्रपूरला आली. हा इतिहास आहे स्त्रियांचा. हिराईसा आणि पंडित बास नवरा बायको असतात. एकच मुलगा त्यांना असतो. धर्माची जाणीव असते, ज्ञान असते. ती हिराईसा काय म्हणते आपल्या नवऱ्याला, एकच मुलगा आहे, याचं लग्न करायचं, दोघांची गरज आहे का? काय विचारते? दोघांची गरज आहे का? एक तर तुम्ही जा, नाही तर मी जाते. चॅलेंज कोणी दिलेले? स्त्रियांनी. पंडित बास म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही जा, आम्ही ही जबाबदारी पार पाडू, मुलाचं लग्न करू आणि आम्ही तुमच्या पाठीमागे येऊ. हिराईसा अगोदर जाते, आचार्यांकडे संन्यास घेते, त्याग करते आणि नजर मात्र पंडित बासांकडे असते. मुलगा मोठा होतो, पंडित बास त्यांचं लग्न करून देतात. लग्न झाल्यानंतर त्यांना मुलगा पण होतो. हे का आले नाही पडताळणीसाठी आपल्या एका भिक्षुकाला पाठवतात आणि निरोप पण पाठवतात का ज्या घरामध्ये राहून ज्या चुलीवर खीर खाली त्या चुलीची आता राख खाणार आहे काय? मग म्हटले आता कोपली आणि मग त्यांना सुद्धा संन्यास घ्यायला भाग पाडला. स्त्रियांचा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. त्याच्यावर तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही समजून घ्या धर्म. भगवद्गीता असेल तर वाचन करा, यूट्यूबवरती जा, माझे सत्संग ऐका, यावरती तत्त्वज्ञान मी सांगतो. प्रत्येकाचे प्रश्न अनेक भगिनींनी मला प्रश्न विचारले जातात, ते मी तिथं शेअर करतो. कितीतरी भगिनी आहे घरामध्ये, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, घरामध्ये कोणीच उपदेशी नाही, एकटी भगिनी उपदेशी, तरी समर्थपणे धर्म सांभाळते आणि पुऱ्या घराला उपदेशी करते. एक स्त्री सुशिक्षित झाली तर सारं घर सुशिक्षित होतं. हे आपण आजपर्यंत ऐकत आलो. एक स्त्री धर्माला लागली तर साऱ्या घराला धर्माला लावू शकते, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यासाठी हे तुमचं हित आहे, तुमचं भलं आहे, तुमच्या कुटुंबाचं हित, तुमच्या कुटुंबाचं भलं ही फक्त स्त्रीच करू शकते. आणि स्त्रियांमध्ये ती भावना पण असते कुटुंबाच्या प्रती वेगळं, कारण स्त्रिया स्नेहाळू असतात, प्रेमळ असतात. त्या पद्धतीनं त्या कुटुंबाचा जेवढं बांधून ठेवतात, कुटुंबाला जेवढा विचार करतात, तेवढे पुरुष मंडळी सिरियस नसतात. चलने दो, चलताय. फक्त स्त्रिया हे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्या गोष्टी येत नाही पुढं. आम्ही कंटिन्यू फिरतो आणि शास्त्रातून समजून घेतो, म्हणून आपल्या लक्षात येतं की स्त्रियांमध्ये जे कर्तृत्व आहे ते कोणामध्ये नसतं. तुमच्यामध्ये जी सहनशीलता आहे, जी एक निष्ठता आहे, एकदा स्वीकारलं का स्वीकारलं,
ही तुमची जी बौद्धिक ताकद आहे, एकाग्रता जी आहे, ती पुरुषांमध्ये सुद्धा नसते. म्हणून तुम्ही जर धर्म स्वीकारला, कारण तुम्हाला तर आता ह्याच घरात राहायचं आहे. सासू सासरे उपदेशी आहे, ते आपल्या आईसारखेच आहे. बरं, आई वडील आहे असं समजून न उमजून जरी तो विषय राहिला बाजूला, परंतु धर्मशास्त्राच्या अनुषंगाने घेतलं तर तुम्ही किती भाग्यवान आहात. उलट तुमच्यावरती 2 घराची जबाबदारी आहे. इथं धर्म समजून उमजून घेऊन धर्म स्वीकारायचा आहे, हे बी घर सांभाळायचं आहे, पण धर्म समजून उमजून घेऊन आपल्या माहेरच्यांना पण धर्म सांगायचा आहे. आप्ताचं वाक्य लगे जीव जीवाचं ऐकतो. तुम्ही तुमचे बहीण असेल, तुमचे भाऊ असेल, भाऊजाई असेल, आई वडील असेल, यांना पण धर्म सांगून धर्माला लावू शकतात. कारण हे धर्म ह्या जीवाच्या मुक्तीचं एक साधन आहे. बाकी तर फक्त कर्मकांड आहे, विधी आहे, देवतेची भक्ती आहे. त्यातून काहीच भेटणार नाही, काहीच भेटत नसतं. हे शास्त्र सांगतं. त्याच्यामुळे तुमच्यावरती 2-2 घराची जबाबदारी आहे. ते नाही आहे म्हणून आम्ही घ्यायचं नाही, अशी मानसिकता एक तर पहिले काढून टाका. कालच चिंचखेडला एक उपदेश झाला, म्हणजे 4 उपदेश झाले. 3 मुलं होते, आईवडील उपदेशी, एक मुलगा डॉक्टर, एक मुलगी इंजिनियर. त्यांनी उपदेश घेतला. एक व्यावसायिक होता, पण एक व्यक्ती त्याच्यामध्ये हे होते, काय, भावडू पाटील. त्यांचे आईवडील उपदेशी, आणि आईवडील उपदेश असताना त्यांचं लग्न झालं. त्या लग्नानंतर 6 महिन्यात त्याच्या मिसेसने उपदेश घेतला, म्हणजे सुनेने उपदेश घेतला. आणि हा भाऊ उपदेशच घेतला होता. 25 वर्ष झाली त्या गोष्टीला. आई गेली, वडील गेले, मिसेस उपदेशी, देवपूजा करते, परंपरा चालवती. याच्या आईवडिलांची परंपरा ती चालवते. कर्तृत्व कमी आहे का? आणि जेव्हा सत्संगात बसलो, जेव्हा मी समजावलं, लक्षात आलं, मग त्यांनी उपदेश घेतला. 25 वर्षानंतर जेव्हा त्यांना धर्म जाणवल, अभ्यास करतील, तेव्हा पश्चाताप नक्की 100% होईल का मी किती मोठी माझे कितीतरी क्षण, कितीतरी वर्ष वाया घालवले. त्या घरात धर्म टिकवायचं काम त्या माऊलींनी केलं. म्हणून तुम्ही धर्म स्वीकारल्यानंतर घर तर टिकलच टिकल, पण तो धर्माच्या माध्यमातून संस्कार संस्कृती पण टिकाल. तुमच्यावरती नुसती कुटुंबाची जबाबदारी नाही, मुलाची जबाबदारी, माहेरची जबाबदारी, साऱ्या कौटुंबिक जबाबदारी तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे अशी मानसिकता करू नका. तुम्ही सुद्धा उपदेश घेऊन टाका. मुलांनी तर उपदेश घेतलाच पाहिजे, मुलींना पण उपदेश द्या. कर्मकांड कोणते करण्याची गरज नाही. 100% तुम्हाला ते वट सावित्रीचा कार्यक्रम करण्याची गरज नाही. किती मोठं टेन्शन कमी होईल तुमचं. एकनिष्ठ भक्ती करायची, देव माझा मी देवाचा. काही करायची गरज नाही. इथं दिखावा चालत नाही. इथं ज्ञान, बाप दाखवून श्राद्ध कर, इथं प्रमाण चालतं. कोणीतरी करतंय म्हणून करायचं, याच्या मनासाठी, याच्या मानसिकतेसाठी काही करायची गरज नाही. उपास तापास करायची गरज नाही, कर्मकांड करायची गरज नाही, विधी करायची गरज नाही, अंधश्रद्धा करायची गरज नाही, अमावस्या पौर्णिमा पाळायची गरज नाही. सोपं एक अवघड आहे बघा. अन्य लोक काय काय करतात, सारं करतात. आठवड्यात 4 दिवस तर त्यांना उपासच राहतात. अमावस्या आली, पौर्णिमा आली, हे आलं, ते आलं, ते आलं, ते आलं. का करतो, कशासाठी करतो, कोणाचं करतो, त्याला ओळख पण नसते. आपल्याला प्रत्येक गोष्टाचं ज्ञान आहे. कोणाची भक्ती करतोय, परमेश्वर कोण आहे, त्यालाच का परमेश्वर म्हणावं. कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. त्यातून मला काय फायदा होणार आहे हे आपल्याला माहीत असतं. म्हणजे आपल्यापुढं धर्माच्या बाबतीत जर विचार केला तर सर्व स्पष्ट असतं, क्लिअर असतं. चित्र स्पष्ट असल्यानंतर आपण आत्मविश्वासाने ते करू शकतो. त्याच्यामुळे मनात अशा काही गैरसमज, अज्ञान ठेवू नका. आपण भाग्यवान आहोत. पॉझिटिव्हली विचार करून अभ्यास करा. यूट्यूबवरती जा. विश्वास के नागरे नावाने जर तुम्ही यूट्यूब चॅनल खोललं तर माझे सारे सत्संग येतील, अभ्यासक्रम आहे. किंवा भाईदेव मुनी म्हणून जर टाकले तुम्ही, गुगलवरती जा, यूट्यूबवरती जा, 100% लगेच माझे सत्संग येतील. एक जरी सत्संग ऐकला तरी तुमच्या मनामध्ये एक नवीन ऐकण्याची इच्छा होईल. मी सांगत असतो, ऐकण्याचा ती कोणत्याही प्रकारचा नियम नाही. स्वयंपाक करताय, काम करताय, ऐका. शेती करताय, ऐका. ते पहिले समजून घ्या, जाणून घ्या. त्यातलं मर्म, त्यातलं ज्ञान कळेल, तेव्हा आपोआप गांभीर्य निर्माण होईल. त्याच्याविषयी आपोआप पवित्र भाव निर्माण होऊन ते तुम्ही सांभाळाल. तुम्हाला माहितीच नाही आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं असंच करा, तसंच बसा, असंच उठा, कोण डोक्याला ताण करून घेतं, किटकिट जाऊ द्या मरू द्या, ऐकूच नका. ऐका, पहिले समजून घ्या. आपोआप तुमच्यामध्ये ती सिरियसता निर्माण होईल, गांभीर्य निर्माण होईल. त्याची पवित्रता तुम्ही राखा. आणि मुलामुलींना कॉलेजच्या तर मी सांगतो, जेव्हा तू बोर होशील, तुला टेन्शन येईल, कंटाळा येईल, तेव्हा माझा सत्संग ऐक, तू मोटिवेशन होशील.
आजकाल कॉलेजच्या मुलामुलींना 10-10, 20-20 हजार रुपये फी भरून आईवडील त्याची होकारात्मक विचार यावे, मोटिवेशन व्हावं, याच्यात कॉन्फिडन्स वाढावा म्हणून क्लासेस लावतात. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं तत्त्वज्ञान हे सर्वात मोटिवेशन तत्त्वज्ञान आहे. माणसाला जगायला शिकवतं आणि पळायला शिकवतं, दुसऱ्याला प्रेरणा द्यायला शिकवतं. फुकट पाकट आहे पण त्याची किंमत नाही आहे. म्हणून धर्म फक्त कर्मकांड नाही आहे, विधी नाही आहे. धर्म काय आहे हे नेमकं जर कळालं तर मग त्याची किंमत तुम्हाला कळणार आहे. धर्म आपलं जीवन आहे, परमार्ग तुमचं जीवन किंगा. कसं राहावं, काय करावं हे धर्म आपल्याला शिकवतं. म्हणून धर्म घेणं हे सर्वात जास्त आपल्या जीवनातला फायदेशीर उपाय, फायदेशीर निर्णय ठरतो. आणि धर्माव्यतिरिक्त या जगामध्ये काही चांगलं नाही, काहीच नाही चांगलं. हे सायंटिफिकली मी प्रूव्ह करून देऊ शकतो, प्रमाणबद्ध प्रूव्ह करू शकतो का याच्या व्यतिरिक्त जगात काहीच चांगलं नाही. आणि ते घेण्यासाठी जर आपण कंजूसी करत असेल तर आपलं जीवन चांगलं करण्यासाठी आपली इच्छाच नाही आहे. असं आपण कसं जगतोय हे आपण सतत अवलोकन करा. काही सारे खूप सुखी आहे अशातला काही भाग नाही आहे. प्रत्येकाचं दुखणं प्रत्येकाला माहीत असतं. कोणी कबूल करतं, कोणी सांगतं. मात्र अडचणी भरपूर असतात. पण धर्मामध्ये जेव्हा तुम्हाला जाल तेव्हा तुम्हाला तुमच्याविषयी काही तक्रारी राहणार नाही, काही अपेक्षाच राहणार नाही, दुसऱ्याविषयी काही तक्रार राहणार नाही, काही अपेक्षाच राहणार नाही. तुमच्यामध्ये स्वस्थता निर्माण होईल आणि ती स्वस्थता शांतीकडे नेऊन तुम्हाला परमेश्वर प्राप्तीचं एक रस्ता सापडेल. जीवन सुंदर होईल. देव भेटायचा तेव्हा भेटेल. आजच देव भेटल्याचा आनंद, सुख तुम्ही प्राप्त करू शकता फक्त ज्ञानाने. देव मिळवणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. परंतु नुसतं त्यात समजून उमजून चालायला लागलं तरी तुम्ही पॉझिटिव्ह झाले, तरी तुम्ही सुखी झाले. कारण समाधान हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे खूप काही आहे पण समाधानच नसेल तर ते असण्याला काय उपयोग आहे. धर्म आपल्याला समाधानाच्या प्रवृत्तीकडे नेत असतं. अभिलाषा आपली निवृत्तायला लावत असतं. त्यागाची प्रवृत्ती निर्माण करत असतं. कोणती गोष्ट मनावर घ्यावी आणि कोणती गोष्ट मनावर नाही घ्यावी हे शिकवत असतं. म्हणून आजच तुम्हाला स्वस्थता, आजच तुम्हाला शांतता धर्मामुळे लागेल. आणि म्हणून जीवन सुंदर करायचं असेल तर धर्म स्वीकारणं हे आपला पहिला उपाय आहे. भगिनी उपदेश घेता का मग? कोण कोण घेता? या इकडं तुम्ही काळ्या वाज. मुलं कोण आहे? मुलं बिगर उपदेशी. तू उपदेश घेतला का दादा? बाजीवर बसलाय, घेतलेला आहे. तुझ्या शेजारचे घेतलेला आहे. व्हेरी गुड. इकडं मुलं सर्व कर्तृत्ववान दिसतात. अगोदरच तुम्हाला उपदेश देतो पण अभ्यास करावा लागेल. आणि घरी गेल्यानंतर हे टुमकं लावायचं, उपदेश कधी घेता आणि उपदेश कधी घेता. रुसायचं फुगायचं, तुम्ही उपदेश नाही घेतला म्हणून रुसायचं फुगायचं, बाकीच्या गोष्टीसाठी नाही रुसायचं फुगायचं. चला, ज्यांना उपदेश घ्यायचा त्यांनी पुढे या. उपदेश घेण्याची खूप मोठी प्रक्रिया नाही. मी फक्त प्रार्थना म्हणून घेतो, नामं देतो, पुस्तकं देतो, ते वाचा, नामाचं स्मरण करा आणि अभ्यास आयुष्यभर करीत बसा. तुमचा मोबाईल माझ्याकडे नंबर आला का मी लगेच लिंक पाठवतो. तुमचा अभ्यास लगेच उद्यापासून स्टार्ट. त्याच्यासाठी कोणता टायमिंग नाही, वेळ नाही. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस शाळेत यायचं. ज्यावेळेस तुम्ही बोर व्हाल त्यावेळेस सत्संग ऐकायचा. इतका सोपा सरळ आपली शाळा आहे. शाळा आपली छडीची नाही आहे. शाळा आपली विशिष्ट वेळेची नाही आहे. जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही अभ्यास करायचा आणि देव मिळवायचा. किती सोपं आहे, सरळ. कोणत्याही प्रकारची फी नाही, कोणत्याही प्रकारचा वेळ नाही, कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, कोणत्याही प्रकारची छडी नाही आणि कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही. त्यात एकदा सुरुवात झालं का तुमच्या जीवनाची परीक्षा तुम्हीच घेत असतात आणि तुम्हीच सोडवत असतात. तो पेपर पुढं पुढं सरकत असतात. त्याच्यामुळे ज्यांना काही शंका असेल, प्रश्न असेल तर विचारू शकता. आणि ज्यांना उपदेश घ्यायचा असेल तर ते पुढं येऊ शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.